मागे आपण ओबेसिटीचा पहिला पार्ट पाहिला होता आणि पहिला पार्ट पाहिला की ओबेसिटी हा आपल्या इंटरनल प्रॉब्लेमचं आउटर सोल्युशन आहे. ओके, म्हणजे इंटरनल कॉन्फ्लिक्टचं आउटर सोल्युशन. देर इज समथिंग डीप इनसाइड अँड देअरफॉर वी आर बिकमिंग ओबेस. ओके, तर हे पाहताना आपण पाहिलं होतं की का होतात लोक ओबेसिटीचा अर्थ काय, त्याचं कारण काय होतं आहे आणि एवढं सगळं प्रयत्न करूनसुद्धा आपण आराम का नव्हता पडत. एक्झॅक्टली हे पाहताना एक आपण सोल्युशन पाहिलं होतं की एक कन्सेप्ट पाहिली होती की जेव्हा एखादा व्यक्ती अस्वस्थ राहतो त्याच्या बॉडीमध्ये कंप्रेशन जाणवायला लागतं कुठलाही, आणि जेव्हा बॉडीमधून कंप्रेशन जाणवायला लागतं ते कुठून तरी बाहेर पडायचा प्रयत्न. जसं मागे त्या उदाहरणामध्ये आपण त्या बॉल आपण दाबला ते प्रेशर जाणवतं आपल्याला, आणि जेव्हा प्रेशर जाणवतं ते कुठून तरी बाहेर पडायचा प्रयत्न करतो. आणि हा जो प्रयत्न असतो त्याला तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी आणि कळत नकळत या मार्गाचा वापर करतो जे व्यसनांमध्ये होतं ते. आठवलं सगळ्यांना? हे आपण बारकाईने पाहिलं होतं. नंतर बारकाईने पाहिलं होतं काय होतं की मग काही दिवस लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, तो बॉडीसाठी परत आघात होतो आणि परत ते वाढवायचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नामध्ये हळूहळू त्या व्यक्तीची वजन वाढण्याच्या अवस्थेमध्ये परावृत्ती. ओके, हे आपण त्याचं रूपांतर त्या अवस्थेमध्ये. नंतर मग त्याची इतकी आणि एक पार्ट पाहिला की आपलं वजन आपल्या मेटाबॉलिक रेटवर अवलंबून असतं. मेटाबॉलिक रेटचा अर्थ आहे की जो काही आहार घेतो आपण ती आहार वापरण्याची क्षमता, याला मेटाबॉलिझम म्हटलं. हे छोटे रिव्हिजन पॉईंट्स. जो काही आहार घेतो तो आहार वापरण्याची क्षमता, याला मेटाबॉलिझम म्हणतं. काही लोकांचं मेटाबॉलिझम स्लो राहतं आणि काही लोकांचं मेटाबॉलिझम फास्ट राहतं. ज्या लोकांचं मेटाबॉलिझम स्लो राहतं त्या लोकांमध्ये हळूहळू त्याचा संचय होतो, त्या एनर्जीचा संचय होतो. ओके, आणि जेव्हा त्या एनर्जीचा संचय व्हायला लागतो त्यालाच आपण ओबेसिटी म्हणतो. ओबेसिटी म्हणजे बेसिकली काय, बेसिकली की आपल्या शरीरात अवास्तव ठिकाणी अवास्तव जागी साचलेली एनर्जी, सर्व आहे, अवास्तव ठिकाणी अवास्तवरित्या साचलेली एनर्जी, त्याला आपण ओबेसिटी म्हटलं आहे. ओके, आणि ती समजा एनर्जी आपण मेटाबॉलिझ करू शकलो तर बॉडीमध्ये चेंजेस आणू शकतो. हे आपण मागे पाहिलं होतं. आणखीन एक पाहिलं होतं आपण, जेव्हा आपला कुठलाही आहार घेतो त्या एनर्जीची गरज नसेल तर ती फॅट सेलमध्ये स्टोअर होते. आठवलं सगळ्यांना? ती फॅट म्हणजे त्याला चरबीची पेशी म्हणतात, त्या चरबीची पेशीमध्ये स्टोअर होते. आणि समजा एका पेशीमध्ये विशिष्ट अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर व्हायला लागली. आता ही स्टोअर झाल्याची कॅपॅसिटी संपत आहे, मग त्या पेशीचं विभाजन होतं आणि 2 पेशी तयार झाल्या. आणि जेव्हा 2 पेशी तयार झाल्या त्या 2 पेशीमध्ये स्टोअर व्हायला लागतं. म्हणजे लोक वजन कमी करतात त्यामध्ये काय व्हायला लागतं, फॅट सेल तर कमी होतात, पण नंतर त्याचं विभाजन झाल्यामध्ये पेशीमध्ये चेंज होत नाही. त्या 2च्या 4 म्हणजे एका BHK मधून 2 BHK, 2 BHK, 3 BHK असं व्हायला लागतं. आणि अशा प्रकारचं हॅबिट्युएशनचा पार्ट आहे. एवढं सगळ्यांना कळलं होतं. नंतर आपण पाहिलं की जो आहार आपण घेतो त्या आहारामधून शेवटी काय मिळतं, ग्लुकोज मिळतं. आणि जो श्वासामधून जो ऑक्सिजन घेतो त्या ऑक्सिजनमधून त्याचा संयोग व्हायला लागतं. म्हणजे ग्लुकोज आणि नंतर त्यामध्ये मिळणारे ऑक्सिजन याचं संयोग. म्हणजे श्वासातून आपण ऑक्सिजन घेतला आणि आहारातून शेवटी ग्लुकोज मिळाला. या ग्लुकोजचं संयोग होऊन काय काय तयार होतं, पाणी तयार होतं, नंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि नंतर एनर्जी तयार होते. ती एनर्जी आपण ATP मॉलिक्युल्समध्ये स्टोअर करतो. हे आपण थोडक्यात आपण पाहिलं होतं. आठवलं सगळ्यांपर्यंत? इथपर्यंत काही कोणाला प्रश्न आहे का सांगा बरं मागच्या सेक्शनमध्ये? ओके, तर आता मी तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला.
काय दिसलं? तुमचं ओपिनियन काय? कम ऑन, व्हॉट आर यू अंडरस्टूड दिस? हां, सायन दिसला व्हिडिओ? There is no limit for the desires. हां, व्हेरी गुड. तर एक ओबेसिटी कारण तुम्हाला कळलं का, पाहिलं का? हां खात जातोय हां, म्हणजे साधा सिंपल लॉजिक आहे. म्हणून खरंच आपल्याला एवढी गरज असते का अन्नाची? मी मागे आपण एक छोटा हे करताना पाहिलं होतं. आपल्याला साधारण गरज असते आपल्या हात ओंजळीमध्ये मावण्याची, एवढं आहाराची गरज असते आपल्याला. ओके, म्हणून आपण त्याला ओंजळी द्या. आणि जर का आपलं वाजवी जास्त मिळायला लागलं तर प्रत्येक जण आपल्यापैकी एकदा जेवण झाल्यानंतर आईस्क्रीमची जागा पोटामध्ये असतेच आणि आईस्क्रीम खायला आवडतं. ओके, गरज नसतानासुद्धा. ओके, गरज नसतानासुद्धा ते आपल्याला मिळालं. तर एक गोष्ट कळलं का यामध्ये आता हे थोडंसं बारकाईने समजून, हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल तर आहार आपण घेतो, पण आहार घेता कधी आपण छोटी गोष्ट पाहिली. तुम्ही कधी असं एखादा पाहिला का की आईस्क्रीम खाणारा त्याला आईस्क्रीमची आवड राहते आणि असा ॲपल खाणारा ते पण गोड असतं, पण असं कोणी पाहिलं का तो ॲपलचा ॲडिक्ट पाहिला कोणी? असं एकांतरी पाहिलं की ॲपलचा ॲडिक्ट असणारा व्यक्ती पाहिला की त्याला ॲपलशिवाय तो राहूच शकत नाही. काय कारण आहे? आता हा पार्ट आपल्याला एक एक पार्ट आज अतिशय एक लेवलला पूर्ण बॉडीमध्ये समजून घ्यायचं आपल्याला, हळूहळू शांतपणे. काय होत आहे? तुम्ही कधी पण अनम्यूट करा, गप्पा करत बोला. काय होत आहे? कंटेंट ऑफ आईस्क्रीम. कंटेंट म्हणजे काय होतं बेसिकली? त्याच्यामध्ये काहीतरी असे केमिकल असू शकते. हां हां, आता हे पण आता समजून घ्या. जेव्हा आईस्क्रीम आपल्या तोंडात जातं त्यावेळेला विरघळतं आणि त्यामुळे त्या विशिष्ट प्रकारच्या चवीमुळे आपल्या ब्रेनमध्ये जिथे प्लेजर सेंटर असतात तिथे एक डोपामिनचा स्त्राव तयार होतो, म्हणून आपल्याला चांगलं वाटायला लागतं. एक्झॅक्टली. सगळ्यांनी शेवाय आणि मॅगीमध्ये फरक माहिती आहे कोणाला? शेवाय आणि मॅगी सारखेच असतात, पण शेवाय आणि मॅगीमध्ये काय फरक आहे सांगा? कारण हा पार्ट समजून घेणंच खूपच महत्त्वाचं आहे. शेवया हां बरोबर आहे. टेस्ट लागतो. म्हणजे बेसिकली जेव्हा मॅगीचा चटपटा मसाला जिभेवर व्हायला लागतो आपल्या ब्रेनमध्ये प्लेजर सेंटर आहे, तिथून पटकन प्लेजर केमिकल तयार व्हायला लागतात आणि म्हणून आपल्याला चांगलं वाटायला लागतं. सारा सिंपल लॉजिक आहे, कळलं? आणि मॅगी खावशी वाटते, शेवया आपल्याला खावंसं वाटत नाही, ॲपल खावंसं कम्पॅरेटली खावंसं वाटत नाही, आईस्क्रीम खावंसं वाटतं. कळलं की बेसिक अर्थ कळला का? इथपण सगळ्यांना कळलं? मग जेव्हा आपल्याला चांगलं वाटत नाही, आपल्याला चांगलं असं वाटायला लागतं आणि आपण आणखीन परत आईस्क्रीम घ्यायला लागतो, ही परत खावंसं वाटायला लागतं. आणि जेव्हा आपल्याला चांगलं वाटत नाही तर चांगलं वाटण्यासाठी खाण्याचा मार्ग आपण शोधतो. तर याला आपण काय म्हटलं? याला आपण ब्रेनमधले प्लेजर सेंटर जे उद्दीपित करणं, चांगलं न वाटत असताना चांगलं वाटण्यासाठी बॉडीचा प्रयत्न. हे कळलं? म्हणजे भूक लागण्याचं सेंटर वेगळं आहे आणि भुके म्हणून आनंद मिळवण्याचं सेंटर वेगळं आहे. हे सगळ्यांना कळलं का सांगा मला? भूक लागणं म्हणजे आपल्याला भूक सगळ्यांना लागते, तर हे भुकेचं सेंटर हे नॅचरली आपल्या शरीराला आवश्यक त्या कॅलरीज मिळवणारं त्याला भुके सेंटर. पण भुकेमधून सुद्धा आनंद व्यक्त करणं सेंटर आहे, तर तेच ह्या दोन वेगळे सेंटर्स आहेत आपल्या ब्रेनमध्ये अस्तित्वात आहे. एवढं कळलं? येस, पटलं? हां. मग आता एकदा तो आहार आपण घेतल्यानंतर आता पुढचा आपण पार्ट पाहू. आपल्या बॉडी तुम्ही ॲनिमल्स हे दोन प्रकारचे पाहिले असतील. तुम्ही काही फ्रॉग त्यांनी पाहिलं आहे. फ्रॉग कित्येक वर्ष कित्येक दिवस जमिनीखाली राहू शकतात. का राहू शकतात? फ्रॉग जमिनीखाली कित्येक दिवस राहू शकतात अन्न पाण्याविषयी विना. तर काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्या हार्टबीट खूप कमी करतात ते. व्हेरी गुड, व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. हार्टबीट कमी करतात, नंबर 1. दुसरं काय करतात? स्टोरेज जे आहे बॉडीमध्ये ते युटिलाइज होतं. हां, म्हणजे ती पूर्ण म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता पूर्ण स्लो डाऊन करतात, पूर्ण बॉडी स्लो डाऊन येते आणि मग कमीत कमी ऊर्जेमध्ये स्वतःचं शरीर चालवतात.
हे सगळ्यांना कळलं. कमीत कमी ऊर्जेमध्ये स्वतःचं शरीर चालवतात आणि त्यामुळे ते त्या जमिनीखाली राहू शकतात, ऊर्जा नसताना, आहार नसताना सुद्धा राहू शकतात. आणि हेच पक्ष्यामध्ये काय मिळतं तुम्हाला? पक्ष्यामध्ये त्यांची हार्ट रेट खूप जास्त असतो. ओके, पंखाची फडफडण्याची गती जास्त असते आणि ऊर्जा वापरण्याची शक्ती खूप जास्त प्रमाणात मिळते. तर तुम्हाला 2 प्रकारचे ॲनिमल्स तुम्हाला मिळतील, जे ॲनिमल्स कॉन्झर्व एनर्जी करतात आणि दुसरे ॲनिमल्स मिळतील जे एनर्जी जास्त आणि तसे ह्युमन्सही तुम्हाला मिळतील जे काही एनर्जी कॉन्झर्व करतील आणि एनर्जी जास्त. म्हणून याला आपण मेटाबॉलिझम म्हटलं होतं. म्हणजे जो काही आहार घेतो, जो काही ऑक्सिजन घेतो, त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता, त्याला आपण मेटाबॉलिझम म्हटलं. हे सगळ्यांना कळलं का? एवढं कळलं. मग हे जर कळलं असेल तुम्हाला 2 प्रश्नाचं उत्तर मिळायला लागेल. काही लोक 1-2 पोळ्या खातासुद्धा त्यांचं वजन सतत वाढत असतात आणि काही लोक 10-10, 12-12 पोळ्या वाढूनसुद्धा त्यांचं वजन वाढत नाही. त्याचं कारण हे आहे की जी काही ऊर्जा शरीरात निर्माण करते ती वापरण्याची क्षमता ही प्रत्येकाची वेगळी राहते. आणि जर का आपल्याला चेंजेस आणायचे असेल तर या क्षमतेवर आपल्याला अटॅक करायचा, या क्षमताही समजून त्यावर उपचार करायचे आहेत. हे सगळ्यांना कळलं का? सांगा मला. हे अगदी व्यवस्थित कळलं का? आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्ही वापर करा. जर का हे डायनॅमिक्स तुम्हाला कळलं नाही की काय होतं आहे आपल्या बॉडीमध्ये, तोपर्यंत आपल्या कुठल्याच लाँग टर्म रिझल्ट आपल्याला ओबेसिटीच्या बाबतीत मिळणार नाहीत. पहिलं काय सांगितलं पहिल्यामध्ये की ओबेसिटी हा आतल्या कुठल्या त्रासाचा बाह्य स्वरूप असतं. आतल्या कुठल्या ती बॉडीची गरज असते, तो कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न असतो. दुसरं तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये प्लेजर सेंटर, भुकेचं सेंटर आणि प्लेजर सेंटर, त्यामध्ये प्लेजर सेंटर इन्व्हॉल्व असतं. तिसरं तुम्हाला सांगितलं आपल्या बॉडीची जी क्षमता आहे एनर्जी वापरायची आणि एनर्जी रिलीज करायची, ही क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. हे आपण बारकाईने पाहिलं होतं. आता तुम्ही जनरली पाहिलं असेल की ॲनिमल असताना आपलं ब्रेन असं होतं, पण जेव्हा जेव्हा आपलं ब्रेन वाढलं आपलं असं मोठं झालेलं आहे. त्या समोरचा भाग मोठं का झालेलं आहे आपलं? कारण आपण आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक प्रक्रियाचा विचार करू शकतो, प्रत्येक प्रक्रिया समजून घेऊ शकतो आणि प्रत्येक प्रक्रियेमध्ये बदल आणू शकतो. ओके, हे पटलं सगळ्यांना? हां. दुसरं, आपण कुठल्या प्रकारचे प्राणी आहोत? कोल्ड ब्लडेड की वॉर्म ब्लडेड? सांगा. आपण कुठल्या प्रकारचे प्राणी आहोत? वॉर्म ब्लड. म्हणजे आपल्याला आपल्या बॉडीला 37 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये ऊर्जा लागत असते. एवढं कळलं सगळ्यांना? ओके. आता ही जी ऊर्जा लागते, ही जी ऊर्जा लागत असते, ही ऊर्जा कुठून तयार होते? ही आपल्या, आता हा पण पाठ समजून घ्या. आता आपल्याला समजायचं आहे की काही पहिल्यांदा कॅलरी म्हणजे, बऱ्याच आपण कॅलरी हा शब्द वापरतो. लक्षात? कॅलरीचा अर्थ काय? कोण सांगेल मला? कॅलरी एक अर्थ समजून घ्या. कॅलरी म्हणजे काय? कोण सांगेल मला? It required to increase the temperature of व्हेरी गुड, व्हेरी गुड. water by 1 degree centigrade. ओके. म्हणजे इट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. ओके, कळलं का सगळ्यांना? म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला उष्ण ठेवायला जी काही ऊर्जा लागते ही कशामध्ये लागते? कॅलरीमध्ये लागायला लागते. एवढं कळलं? ओके, याला आपण सोपे शब्दात म्हणू उष्मांक. कारण बेसिक कन्सेप्ट समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. त्याला म्हणतो आपण उष्मांक. म्हणजे 1 ग्रॅम पाण्याला 1 डिग्री सेंटीग्रेडनी गरम करण्यासाठी जेवढी काही ऊर्जा लागते त्या ऊर्जेला कॅलरी म्हणतात. आणि 1000 कॅलरी म्हणजे 1 किलो कॅलरी. एवढं कळलं आहे? मग आपण आहार घेतो, आहार आपल्या बॉडीमध्ये यायला लागतो आणि बॉडीमध्ये आल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये? एनर्जी होते. एनर्जी कशामध्ये स्टोअर होते? आपण मागे सांगितल्याप्रमाणे एनर्जी आपल्या बॉडीमध्ये ATP मॉलिक्युल्समध्ये स्टोअर होते. आणि याचे 2 मार्ग मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं, एरोबिक आणि ॲनरोबिक. म्हणजे आपण श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन मिळतो त्या मार्गाला म्हणतात एरोबिक. आणि ज्यावेळेला ऑक्सिजन नसताना सुद्धा जी बॉडीमध्ये दुसरी प्रक्रिया चालते त्याला आपण म्हटलं ॲनरोबिक. हे तुम्हाला लक्षात लागेल. मागचं हे पाठ थोडं आपण रिपीट करू बघ की आपल्या श्वासनलिकेतून श्वास जातो
आणि आपला श्वास चांगला असेल तर पेशीला ऑक्सिजन चांगला मिळतो, पेशींना ऑक्सिजन चांगला मिळतो, त्यांना ग्लुकोज चांगलं मिळालं तर त्यापासून एनर्जी तयार व्हायला लागते आणि त्याला आपण एरोबिक एनर्जी मेटाबॉलिझम म्हटलं. आणि या एरोबिक एनर्जी मेटाबॉलिझममध्ये 1 युनिटपासून आपल्याला 38 मॉलिक्युल्स ऑफ एनर्जी मिळतात, 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात. हे सगळ्यांना कळलं. पण जर का श्वासाची प्रक्रिया पुरेशी नसेल, श्वास समजा पुरेसा असेल आणि आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन विरहित मीडिया तयार झाली असेल तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये 1 युनिट ग्लुकोजपासून फक्त 2च ATP तयार होतात. याला म्हणतात ॲनएरोबिक. आणि म्हणून आपल्या हेल्थचा सगळ्यात सुंदर मार्ग श्वासापासून तयार होतो. आणि हे पण तुम्हाला मागे सांगितलं, जे वजन कमी झालं जातं कुठे वजन, हे कार्बन डायऑक्साईडच्या बांधणीमधून बाहेर पडत असतं आपल्या बॉडीला. ओके, हे कळलं का तुम्हाला सगळ्या इथपर्यंत? सांगा कोणाला हे कळलं नाही. कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून हे वजन बाहेर पडत असतं. हॅव यू अंडरस्टूड दिस? नक्की. आणि पुढे जाऊ आपण. आता ही जी ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये तयार होते, कॅलरीबद्दल आपण कळलं, तर आपल्याला साधारणतः आरामात असताना ज्याचं काहीच काम नाही तर किती ऊर्जा लागते आपल्याला? आपल्याला साधारणतः म्हणजे काहीच काम नाही, याला आपण म्हणतो बेसल मेटाबॉलिक रेट. हे थोडे मेडिकल शब्द आहेत, कारण जेव्हा तुम्हाला वजन कमी करण्याचे हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत किंवा वजनामध्ये चेंज करायचं त्यावेळेला. तर बेसल मेटाबॉलिक म्हणजे काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासामध्ये नुसतं आरामात शरीर चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा. ओके, सकाळपासून तर संध्याकाळ म्हणजे पूर्ण 24 तासामध्ये आपल्या रेस्टिंग फेजमध्ये शरीर चालवण्याला जे ऊर्जा लागते त्याला आपण म्हणतो बेसल, म्हणजे बेसलाईनचा. मेटाबॉलिझम म्हणजे काय? जी चयापचय प्रक्रिया म्हणजे एनर्जी वापरण्याची प्रक्रिया. ओके, आणि त्याला आपण रेट म्हणतो. तेवढं सगळ्यांना कळलं. आणि किती लागत असेल बरं आपल्याला? ही साधारण 1600 ते 1700 कॅलरीज लागायला लागते. ओके, कारण जेव्हा ट्रीटमेंट करतो कॅलरी गणित पण महत्त्वाचं आहे. साधारण 1600 ते 1700 कॅलरीज आपल्याला लागत असतात. एवढं कळलं सगळ्यांना? मग आता जी एनर्जी आपण वापरतो म्हणजे आपण जो घेतो, तयार करतो आणि जी एनर्जी वापरतो, हे कशावर अवलंबून राहील सांगा बरं? हे आपल्या यंत्रणेवर अवलंबून राहील. आणि त्या यंत्रणेला आपण काय म्हटलं? थायरॉईड हार्मोनची यंत्रणा. ओके, आता हा आपण बारकाईने समजून घेऊ आपण की आपल्या ब्रेनमध्ये इथून जर का आपण थोडंसं आतमध्ये आपण जवळपास एक बोट आतमध्ये घेतलं तर एक सेंटर आहे, त्या सेंटरला हायपोथॅलॅमस म्हणतात. हे थोडे मेडिकल शब्द आहेत, कारण हे जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत आपल्याला लॉंग टर्म अर्थ कळणार नाही. म्हणजे इथून आपण समजा मी एक एवढं बोट आतमध्ये टाकलं तर तिथे एक छोटं सेंटर आहे, त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. आणि तिथे आपल्याला कळतं अरे आपल्याला भूक लागली, तिथं आपल्याला कळतं अरे आपल्याला गरमी व्हायला लागली, तिथं आपल्याला कळतं अरे आपल्याला थंडी वाजायला लागली. ओके, तर हे जे कळण्याचा जो प्रकार आहे आणि काय निर्णय घ्यायचा प्रकार आहे, हे हायपोथॅलॅमस हा आपला ब्रेनचा पार्ट करतो. आणि तुम्ही बघा, बरोबर तुम्हाला भूक लागली, बरोबर लागायला लागतं आहे आणि एकदा भूक तृप्त झाली तर आपोआप परत शांत वाटायला लागतं. हे आपल्या बॉडीमध्ये आपोआप होतं, पण हे कळतं कुठे? त्या हायपोथॅलॅमसला. ओके, आता हे पुढचा पार्ट बारकाईने समजूया. मग आता तुम्ही ओव्हरऑल कशा अवस्थेत आहात? ओके, 3 अवस्था तुम्हाला सांगितल्या. एक हायपोमेटाबॉलिक, नॉर्मोमेटाबॉलिक, हायपरमेट. म्हणजे काय? जी व्यक्ती अतिशय अस्वस्थ आहे, खूपच इरिटेट असेल, त्यांची बॉडीचं मेटाबॉलिक रेट वाढलेला असतो, ती सतत घाई असते, त्या व्यक्तीला सतत घाम यायला लागतो आणि मग त्या बॉडीमध्ये सतत ऊर्जाचा वेळ जास्त व्हायला लागतो. अशा व्यक्तीला आपण हायपर मेटाबॉलिक म्हणतो. त्यांना खूप घाम येतो, त्यांचे मसल्स खूप हायपर ॲक्टिव्ह राहतात, श्वासाची गती जास्त राहते. ओके, हृदयाची गती जास्त राहायला लागते आणि ते खूप रेस्टलेस राहतात. हे आपण मागे पाहिलं होतं, याला हायपर मेटाबॉलिक म्हणतात. ओके, याला आपण आयुर्वेदामध्ये तीव्र अग्नी असे लोक म्हणतात. दुसरा आपण पाहिला जे मंद, स्लो, म्हणजे त्यांची मेटाबॉलिक रेट स्लो असेल की ते अतिशय सुस्त राहतील, त्यांना करायची इच्छा होत नाही, त्या आळशीच्या स्वरूपात राहायला लागतील, ॲक्टिव्ह लेवल खूप कमी व्हायला लागतात आणि त्याची कपॅसिटी कमी व्हायला लागते. म्हणजे आहार वापरण्याची क्षमता त्यामध्ये कमी होते. आणि एक नॉर्मल म्हणजे मध्यम प्रमाणात लोक, त्याला नॉर्मो मेटाबॉलिक. हे 3 कळले तुम्हाला? हायपर मेटाबॉलिक, हायपो मेटाबॉलिक आणि नॉर्मो मेटाबॉलिक. आता याला आपण
दुसऱ्या भाषेत अग्नी, अग्नी म्हणजे ऊर्जा. ओके, अग्निमांद्य, तीव्र अग्नी आणि नॉर्मल अग्नी. एवढं कळलं सगळ्यांना? ओके, मग आता या अग्नीच्या लेवलला किंवा ऊर्जेच्या लेवलला एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जर का प्रचंड स्ट्रेस लेवल जास्त असेल, हे पण पाहू. आता मग तुम्हाला हायपोथॅलॅमस काय सांगतं आपल्याला, जसे हायपोथॅलॅमस सांगतं की आय एम व्हेरी रेस्टलेस, आय एम व्हेरी अँग्री, आय कॅनॉट टॉलरेट एव्हरीथिंग एल्स, अशी सिच्युएशन असेल तर काय करतं ते, तो आज्ञा आपल्या पूर्ण बॉडीने द्यायला लागतं. बॉडीने दिल्यानंतर त्या ठिकाणी मागे सांगितल्याप्रमाणे ॲड्रिनलिन जास्त तयार झाला, कॉर्टिसॉल जास्त तयार झाला आणि हा ॲड्रिनल कॉर्टिसॉल काय करतो, बॉडी डोळ्याच्या भोवती काळे वर्त तयार करतो, पोटाचा आकार वाढायला लागतो, कमरेचा आकार वाढायला लागतो. त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम होतो. म्हणजे ऊर्जा प्लस कॉर्टिसॉलमध्ये बॉडीमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम व्हायला लागतो. म्हणून त्या लोकांमध्ये कुठे चरबी साठायला लागते, पोटाच्या साईडला चरबी साचायला लागते, गालाच्या साईडला चरबी साचायला लागते आणि हा चेंज तुम्हाला मिळायला लागतो. किंवा फिमेल्समध्ये कमरेच्या भागाला, मांड्याच्या भागाला साचायला लागते. हा चेंज कशामुळे येतो, बॉडीमध्ये स्टेरॉइड हार्मोन जास्त तयार झाल्यामुळे. का तयार झाले, कारण ती अवस्था टिकवल्या गेल्यामुळे. एवढं कळलं का? हे सगळे पार्ट सगळ्यांना व्यवस्थित कळले का? कोणाला इथपर्यंत काही प्रश्न विचार सांगा. हां, एनी क्वेश्चन? इथपर्यंत कोणाला कळलं नाही का? कॅलरी म्हणजे काय कळलं? ओके, याचा स्टेरॉइड हार्मोनचं कसं म्हणजे विशिष्ट प्रकारचं पोटाचा आकार का वाढतो याचं कारण कळलं. डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ का येतात हे सगळ्यांना कळलं. गालाचा आकार का वाढतो, कमरेच्या मांड्याचे आकार का वाढतो हे कळलं. एनी क्वेश्चन इथपर्यंत कोणाला विचार, मला मोकळेपणे विचारू शकता आताच, म्हणजे आपण पुढे जाऊया. ओके, नो क्वेश्चन इथपर्यंत? हां, आता पुढे. मग आता लोक काय करतात, जेव्हा एखाद्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं, बॉडीला वजन कमी करायचं नसतं. बॉडी आपल्या ब्रेनमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सेट पॉईंट, आता सेट पॉईंटची आता आपण शिकतोय सेट पॉईंटची कन्सेप्ट. आता सेट पॉईंटची कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही पहा, उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुमच्या भुकेवर काय परिणाम पडतो सांगा बघा. उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये भुकेमध्ये काय परिणाम पडतो सांगा, मोकळे सांगा. हिवाळ्याला जास्त भूक लागते, हिवाळ्याला जास्त भूक लागते आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, कमी कमी भूक लागते, पाण्यावर जास्त जोर राहतो. असं का होतं सांगा बरं. हिवाळ्याला बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं असतं, त्यामुळे एनर्जी जास्त लागते. उन्हाळ्याला हिवाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण थंड असतं, आपल्याला जास्त ऊर्जेची गरज राहते आणि जेव्हा ऊर्जेची जास्त गरज राहते त्यावेळेला बॉडीमध्ये ऊर्जा निर्मिती जास्त व्हायला लागते आणि त्यासाठी भूक लागणं आवश्यक असतं. म्हणून आपोआप ती भूक लागायला लागते. म्हणजे बॉडी कशासाठी करते, त्यावेळेला आपण थरथर पण करतो, कशासाठी करते सांगा. आपल्याला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बॉडीचा हा मार्ग असतो. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, आपल्याला तहान खूप लागते, घाम खूप येतो आणि मीठ जास्त खावं लागतं. म्हणून आपण शरबत मीठ हे घ्यायचं आहे, कारण मिठाचं प्रमाण बॉडीमध्ये मेंटेन करण्याचं असतं, पाण्याचं प्रमाण मेंटेन करण्याचं आहे. म्हणून आपल्या ताण म्हणजे बॉडी स्वतःला सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करते. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, ओबेसिटी हे बॉडीचं सर्व्हायवल मेकॅनिझम आहे. हे सगळ्यांना समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, ओबेसिटी आणि जे बॉडीचं सर्व्हायवल मेकॅनिझम आहे त्याला चेंज करायला खूप प्रामाणिक एफर्ट्स लागतात. कारण विदाऊट समजून आपण कुठलेही प्रयत्न ते नेहमी फेल्युअर ठरतात. ओके, गॉट पॉईंट? इथून पडलं सगळ्यांना? ओके, हां. नंतर मग आता एखाद्या व्यक्तीला समजा टायफॉईड झाला आणि त्यांनी 10 किलो वजन कमी केलं तर काय होतं सांगा मला. एखाद्या व्यक्तीला एखादे वजन समजा 70 किलो असेल आणि त्याने टायफॉईड झाला आणि त्याला 10 किलो वजन कमी केलं तर काय होतं, 60 झाला तो, काय होतं, विकनेस येते. हां, त्याला विकनेस येतो. नंतर काय होतं, पुढे आजार बरा झाल्यानंतर मग बॉडी काय करते, खायला सुरुवात करते आणि परत काय होतं मग त्याचं 60चं झालेलं वजन परत 70 व्हायचा प्रयत्न होतो. ओके, मग याचा अर्थ काय झाला सांगा बरं.
याचा अर्थ असा झाला की आपल्या बॉडीचं समजा वजन कमी केलं गेलं तर बॉडीमध्ये सेट पॉईंटला तो आघात असतो आणि बॉडी ते परत भरून काढायचा प्रयत्न करते आणि स्ट्रॉंगली प्रयत्न करते आणि कदाचित जास्त वजन वाढवायचा प्रयत्न करते. आणि म्हणून एक सगळ्यांना मला सांगायचं आहे, जे लोक एखाद्या सेंटरमध्ये जाऊन वजन कमी करतात, काही काही लोकांना खूप फॅट झालं आहे, पाहता वजन वाढलेलं आहे, वजन वाढलं आहे, खूप फॅट झालं आहे की एखाद्या सेंटरमध्ये जातात, जे नुसतं तुम्ही सलत का फळं का असं प्रयत्न करायला लागतात आणि ते वजन 10-12 किलो वजन कमी करतात. पाहिले लोक तुम्ही असे. किंवा दुसरा पार्ट असतो, पोटाची बॅरिएट्रिक सर्जरी करतात, पोटाचं ऑपरेशन केलं जातं, पोटाचा व्हॉल्यूम कमी केला जातो आणि त्या लोकांचा तुम्ही पुढचा ओव्हरऑल फॉलोअप पाहिला का? त्या लोकांमध्ये प्रचंड त्रास व्हायला लागतो, बॉडी खूप प्रचंड प्रयत्न करते. कारण जेव्हा ते चुकीच्या मार्गाने समजा वजन कमी केलं तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात सुरकुत्या बसायला लागतात, तो म्हातारा दिसायला लागतो, शरीर शुष्क दिसायला लागतं, ते पूर्ण बॉडी अशी क्रूज दिसायला लागते, असं व्हायला लागतं. म्हणून चुकीच्या मार्गाने वजन कमी करणं अतिशय डेंजरस असतं. हे कोणाला नाही कळलं सांगा? कारण काय करते, जेव्हा बॉडी वजन कमी करते, जसं टायफॉईडमध्ये तुम्हाला सांगितलं, बॉडी भरून काढायचा आणखीन प्रयत्न करते आणि कदाचित शक्य आहे बॉडी आणखीन जास्त वजन वाढवायचा प्रयत्न करते. मग छोट्या छोट्या एफर्ट्समध्ये समजा वजन कमी करायचा प्रयत्न केला, बॉडी स्ट्रॉंगली वाढवायचा प्रयत्न करते आणि हे समजून घेणं महत्त्वाचं. येस, एनी क्वेश्चन? इथपर्यंत कोणाला समजलं नाही का? मी प्रत्येक पार्ट हळूहळू सांगत आहे तुम्हाला आज. सर, जर नंतर बॉडी परत आपल्याला वाढायचा प्रयत्न करते, मग आता आपल्याला कमी करायचं, तर मग आपण काय प्रयत्न करायचे त्याच्यासाठी? तेच सांगत बॉडीमध्ये फॅट्स आहे म्हणजे त्याला तेच सांगत आहे. पण आता तेच करण्यासाठी तेच मग एक लेवलला तयार काय. पहिल्यांदा आपला हा सेट पॉईंट चेंज करणं, पहिल्यांदा त्याचं रूपांतर प्लेजरमध्ये करणं, येत्या लक्षात. नंतर त्याचा एक लॉंग टर्म प्लॅन करणं, हेच उपचारामध्ये तोच पार्ट राहील ना. पण हे पहिल्यांदा समजून घेणं महत्त्वाचं आहे ना, की आपल्या आतमध्ये काय होतं. जेव्हा एखाद्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या शरीरामध्ये काय होतं हे तर समजून घेणं महत्त्वाचं आहे ना. तुम्हाला काय सांगितलं, बॉडी आपला मेटाबॉलिक रेट कमी करते, फ्रॉकसारखं बॉडी स्वतःला स्लो डाऊन करते, बॉडी सेलमध्ये अनावश्यक चरबी साठायला लागते, हे सगळं होतं कारण बॉडी स्वतःला सर्वायवल करायचा प्रयत्न करते म्हणून होतं. कारण सर्वायवल इन्स्टिंक्ट खूप स्ट्रॉंग असतात, ते आपण प्रत्येक वेळेला पाहिलं आहे. आपल्या बॉडीचे सर्वायवल इन्स्टिंक्ट स्ट्रॉंग आहे आणि 4 इन्स्टिंक्ट आपण प्रत्येक वेळेला पाहिलं आहे. फूड, फिअर, ॲग्रेशन आणि सेक्स इतके स्ट्रॉंग इन्स्टिंक्ट आहेत की ते बॉडीला सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून जर का दुरुस्त करायचं असेल तर हे सगळं इंटरनल मेकॅनिझम आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. येस नो? ते हे समजलं का सगळ्यांना नक्की? बरं, तुम्हाला पहिल्यांदा कळलं पोटाच्या त्या ठिकाणी चरबी का साठत राहते, गाला हे सगळ्यांना कळलं का? कमरेच्या भागाला चरबी का साठत राहते? आणि हे तुम्हाला प्रयोगात मिळायला लागेल. कुठल्याही एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्टेरॉईडचे औषध द्या, स्टेरॉईडचे इंजेक्शन द्या, त्याचं बरोबर वेट गेन व्हायला लागतं, त्याचं बरोबर पाणी बॉडीमध्ये व्हायला लागतं, सोडियम रिटेन्शन व्हायला लागतं आणि वेट गेन व्हायला लागतं. हे ॲबनॉर्मल वेट गेन तुम्हाला प्रत्येक लोकांना मिळालं. तर स्टेरॉईडमुळे आपण डायबिटीज निर्माण करू शकतो, स्टेरॉईडमध्ये ब्लड प्रेशर निर्माण करू शकतो, स्टेरॉईडमध्ये वजन वाढवू शकतो, स्टेरॉईडमध्ये पाणी रिटेन्शन व्हायला लागतं आणि बॉडीमध्ये चेंज. तर बाहेरच्या स्टेरॉईडमुळे असं होत असेल तर आतल्या स्टेरॉईडमुळे सुद्धा हे होऊ शकते, आपल्याला स्पष्ट कळलेलं आहे. येस नो? सांगा, इथपर्यंत कोणाला कळलं? हां, आता आपण हां बोला. काही जे समजा रोडही व्यक्ती असतात पण त्यांच्या ताकद किंवा स्टॅमिना चांगला असतो आणि काही लठ्ठ असतात पण त्याची ताकद आणि स्टॅमिना कमी राहते, म्हणजे दिसतात गुबगुबीत, ते आपण थोडं ते पण आता थोडं शिकायचं आहे. आता पहिल्यांदा आपल्या बॉडीमध्ये आहार घेतला तर काय काय होतं हे बारकाईने आपण पाहू पूर्ण बॉडीमध्ये. ओके, पहिल्यांदा ही पूर्ण प्रक्रिया म्हणजे आहारापासून तर पूर्ण बॉडीमध्ये काय काय होतं ही पूर्ण प्रक्रिया पहिल्यांदा समजून घेऊ. ओके, आणि नंतर मग वजन कमी करताना काय काय प्रक्रिया ही समजून घ्या. 2 प्रक्रिया आपल्याला आज व्यवस्थित शिकायच्या. रेडी? या पूर्ण प्रोसेससाठी 2 प्रक्रिया शिकायच्या. आपण आहार घेतल्यानंतर बॉडीमध्ये पूर्ण काय काय होतं पूर्ण, आणि नंतर वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर बॉडीमध्ये काय काय होतं, या 2 प्रक्रिया समजा. ओके, रेडी? तुमच्या समोर ताट मांडलेलं आहे आणि ताटामध्ये तुम्ही जेवण करता. एक एक प्रक्रिया समजून घ्या. त्या ताटामध्ये अन्नाचे घटक मागे सांगितले आपलं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स आहेत. आपण पाहिलं
मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहे आणि पाणी. जेव्हा हे तोंडात घेतल्यानंतर हे पुन्हा घशातून गेल्यानंतर हे पहिल्यांदा कुठे येतं, आपल्या पोटात येतं आणि पोटामध्ये चर्निंग सुरू होतं. आणि चर्निंग सुरू होतं, विघटन झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे घटक तयार होतात. ओके, हे घटक म्हणजे आपण कार्बोहायड्रेट रूपांतर ग्लुकोजमध्ये होणार. ओके, नंतर प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये व्हायला लागेल. हे आपण 12वीने शिकलेलं आहे म्हणून ठेव. आणि फॅटचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होणार. ओके, मग काही विटॅमिन्स, काही मिनरल आणि पाणी. ओके, नंतर मग म्हणजे साधा सोप्या शब्द आपण समजा अंड घेतलं, अंड्यामधला ॲल्ब्युमिन आहे, हा कोणासाठी, हा कोंबडीसाठी तयार झालेला. पण नंतर पोटामधून घेतल्यानंतर हे विघटन अमिनो ॲसिड मग कुठे येतात, लिव्हरकडे येतात. येतं लक्षात सगळ्यांना? ओके, जो पोटातून हे घेते सगळे लिव्हरकडे घेतात आणि लिव्हरकडे आल्यानंतर मग बॉडीमध्ये काय, बॉडी त्याला विचारते या अन्नाचं मी काय करू. इथपर्यंत समजलं का सांगा मला? हळू. आहार घेतला, त्याचं विघटन झालं पोटामध्ये आणि पोटामध्ये विघटन झालं, काय काय तयार झाले, आपण ग्लुकोज तयार झालं, फॅटी ॲसिड तयार झाले आणि अमिनो ॲसिड तयार झाले. कशाचं? फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचं विघटन. एवढं सगळ्यांना कळलं. मग जेव्हा हे लिव्हरकडे आल्यानंतर लिव्हर आणि बॉडी आणि आपला हायपोथॅलॅमस विचारतं या ग्लुकोजचं मी काय करू. समजलं? मग या ग्लुकोजचा समजा वापर करायचा असेल, जसं एखादा मजूर असेल, तुम्ही मजूर 10-12 पोळ्या खाव, त्याचं वजन काही वाढत नाही. का नाही वाढत? कारण त्याचं लिव्हर सांगितलं तुला ते एवढे सगळे टोपले उचलायचे आहे, तुला गरज आहे, आणि म्हणून तो ग्लुकोज वापरला जातो आणि पूर्ण शरीराला ऊर्जेसाठीचा वापर होतो. कळलं का? मग हे ग्लुकोज आलं तर लिव्हर त्याला विचारतं या ग्लुकोजचं काय करू. मग शरीर सांगतं या ग्लुकोजची काही गरज नाही, तू आता स्टोअर कर. आणि म्हणून लिव्हर ग्लुकोज स्टोअर करतं, त्याला आपण ग्लायकोजन म्हणतो. एवढं सगळ्यांना कळलं? हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय एम सॉरी की तुम्ही हे गमतीशीर लेक्चर नाही आहे, हे समजण्याचं लेक्चर आहे. ओके, तर लिव्हर त्याला विचारतं या ग्लुकोजचं काय करू. लिव्हर स्टोअर करतं या सेलमध्ये ग्लायकोजन. आणि मग तुम्ही समजा उपास करायला लागला, एक दिवस उपास करायला लागला, तो उपास केल्यानंतर आपण काय होतं, उपास करू शकतो आपण. त्यावेळेला बॉडीमधले ग्लुकोज लेवल कमी होते आणि मग परत ते लिव्हर विचारतं अरे बॉडीमधली ग्लुकोज लेवल कमी झाली, काय करू. मग त्या ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज व्हायला लागतं आणि बॉडीला परत ग्लुकोज दिलं ते आणि आपलं शरीर ताजंतवानं राहतं. उपास करूनसुद्धा आपण चांगले राहतो, कारण बॉडी स्वतःला सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करते. हे सांगणं हे कळलं सगळ्यांना? ओके, हां, मग आणखी पुढे जाऊया. मग जे अमिनो ॲसिड्स तयार होतात बॉडीमध्ये त्याचं रूपांतर परत लिव्हर सेलमध्ये देतात आणि त्या लिव्हरला ज्या ज्या काही प्रथिनं पाहिजे, ज्या ज्या काही एन्झाईम्स आहेत, तर थायरॉईडचं एन्झाईम आहे, पचनाचे एन्झाईम्स आहे, हे लिव्हर तयार करायला लागतं. आणि हे लिव्हर तयार करून आपल्या बॉडीमध्ये निरनिराळे प्रथिने तयार होतात, निरनिराळे एन्झाईम्स तयार होतात, निरनिराळे हार्मोन्स तयार होतात आणि त्याचा वापर केला जातो आपल्या. म्हणून प्रोटीन्स हे आपल्या बॉडीच्या बिल्डिंगसाठी वापरतात, मसल बिल्डिंगसाठी वापरतात, आपल्या हार्मोन बिल्डिंगसाठी वापरतात, आतल्या ग्रंथीसाठी वापरतात. हा या अमिनो ॲसिडचं काम आहे. एवढं कळलं सगळ्यांना? परत मग थायरॉईड काय, हार्मोन कशामुळे तयार झाला, या अमिनो ॲसिडमधून तयार झाला. इन्सुलिन कशामधून तयार झालं, पॅनक्रियासपासून. काय आहे, हार्मोन कशामधून तयार झालं, प्रोटीन्सपासून तयार झालं. एवढं कळलं? ही परत प्रक्रिया लिव्हरमधून तयार होते. येस ऑर नो? गॉट माय पॉईंट एव्हरीबडी? सोप्या शब्द समजलं का सगळ्यांना? मग ती चरबी आली आहे, तशी चरबी पण फॅट सेल आल्या. आता फॅट सेल आल्या परत ते लिव्हरकडे जातात, परत विचारतं लिव्हर की याचं मी काय करू. ओके, जर का वापरणार असेल तर फॅट वापरलं जातं, लिव्हरमध्ये स्टोअर होतं, किंवा कुठल्याही चरबीच्या प्रक्रियेत वापरलं जातं. आणि पण त्या फॅटची गरज नसेल, म्हणजे तुम्ही ज्या घेतलेल्या आईस्क्रीमची तुम्हाला शरीराला गरज नसेल, तर बॉडी काय करते, हे फॅटचं मी काय करू. तर हे फॅट पाठवलं जातं कुठे, आपल्या स्किनच्या खाली जी पेशी, स्किनची वरची स्किन आहे त्याच्याखाली पेशी असतात, त्याला फॅट सेल म्हणतात, तिथे ते स्टोअर होतं. ओके, म्हणजे लिव्हरपासून रक्तामध्ये आलं, रक्तामधून कुठे गेलं, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये गेलं, जिथे जागा असेल तिथे स्टोअर. पहिल्यांदा स्किनच्या खाली स्टोअर झालं, मग गालाच्या फॅटमध्ये स्टोअर झालं, मग पोटामध्ये एक मोठी चरबीची थर असतं त्याला ओमेंटम म्हणतात, तिथे स्टोअर झालं. ओके, आपल्या मांड्यामध्ये स्टोअर झालं. तर जिथे जिथे त्याला फॅट सेल मिळतात तिथे स्टोअर व्हायला लागतं, कारण त्या अतिरिक्त एनर्जी गरज नसते आणि शेवटी बॉडी काय करते, त्या फॅटमध्ये स्टोअर करते आणि याचं सतत कम्युनिकेशन चालू असतं.
जसं आपल्याला भूक लागली तर आपल्याला कळतं आणि पोट भरलं तर कळतं, असे कम्युनिकेशन आपल्या हायपोथॅलॅमसपासून ब्रेनपासून चालू असतात. हे सगळ्यांना कळलं का? आणि मग वाजवीपेक्षा जास्त प्रमाण जा. आता इथं दोन गोष्टी होतील. वाजवीपेक्षा जास्त आहार घेतला तर फॅटचं प्रमाण जास्त मिळायला लागेल, आणि हे फॅटचं प्रमाण जास्त आलं तर सेलमध्ये स्टोअर होईल, आणि सेलमध्ये स्टोअर होईल. विभाजन झाल्या, 2 सेल झाल्या, 3 सेल झाल्या, 4 सेल झाल्या, अशा स्पेस विभाजन व्हायला लागतं. हा पहिला पार्ट होतो. ओके. दुसरा पार्ट काय लागतो? ती व्यक्ती समजा उदास असेल, अस्वस्थ असेल, थायरॉइडची डिफिशियन्सी असेल तर त्या व्यक्तीमध्ये ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी लागते, अग्निवांदे व्हायला लागतं, आणि म्हणून त्या पेशीमध्ये अनमेटाबोलाइज टिश्यूज. अनमेटाबोलाइज टिश्यूचा अर्थ कळला का? त्या सेलमध्ये जे प्रॉडक्ट तयार होते, अनमेटाबोलाइज प्रॉडक्ट तयार व्हायला लागतात, आणि म्हणून सेलचा साईज वाढायला लागते, आणि म्हणून त्या व्यक्तीमध्ये थायरॉइडमध्ये तो पफिनेस येतो बॉडीमध्ये. हे कळलं का सांगा मला? 2 पार्ट व्यवस्थित कळले का? परत तुम्हाला सांगतो. बॉडीमध्ये चरबी आली, फॅट सेल झाल्या, लिव्हरपर्यंत आल्या. लिव्हर विचारतं या फॅटचं काय करू? तर हे फॅट शेवटी स्किनमध्ये फॅट सेलमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं, आणि एका चरबीच्या सेलमध्ये चरबी स्टोअर व्हायला लागते. त्याची क्षमता वाढली, त्याच्यात 2 तयार होतील, 1 BHK 2 BHK झालं. अशा प्रकारे स्किनमध्ये फॅट्स व्हायला लागतं. आणि कुठे स्टोअर होतं? गालाच्या बाजूला, पोटामध्ये, स्किनमध्ये, इव्हन आपल्या हिप जॉईंटमध्ये, हिपच्या बाजूला जिथे जागा मिळेल तिथं फॅट सेल नवीन तयार होतात, तिथे स्टोअर व्हायला लागतं. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट, त्या व्यक्तीची क्षमता म्हणजे आहारापासून ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता. आहारापासून ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता, याला आपण मेटाबॉलिझम म्हटलं होतं. ही समजा कमी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अनमेटाबॉलाइज फॅट म्हणून अनमेटाबॉलाइज टिश्यूज राहतात किंवा प्रॉडक्ट्स राहतात, ते पेशीमध्ये वाढायला लागतात, आणि हे प्रॉडक्ट म्हणून त्या पेशी लठ्ठ होतात बेसिकली. ओके. आणि त्या झाल्यामुळे त्या स्थूलपणा यायला लागतो, आणि मग ती व्यक्ती खाते थोडंसंच पण बॉडीमध्ये स्थूलता दिसायला लागते. हे कळलं का सगळ्यांना सांगा मला? याला आपण अग्निमांदेवाले लोक म्हणू आपण, किंवा आयुर्वेद कफश प्रवृत्तीची व्यक्ती म्हणू, अशा प्रकारे कसं करू. हे कोणाला नाही कळलं का सांगा? चौथा, एनी क्वेश्चन? सर सगळ्यांना नाहीये, पर्टिक्युलर प्रत्येक वेगवेगळा पॅटर्न राहिला, प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा राहील, म्हणून हे समजून घ्यायचं कशा प्रकारचं. म्हणजे डोळ्यावरती काळे वर्तुळ असणारे, अति घाम असणारे, लठ्ठपणा असते. आणि चौथा पार्ट तुम्हाला सांगतो. चौथा पार्ट, जे लोक सदैव स्ट्रेसमध्ये राहतात, त्यांच्या बॉडीमध्ये स्टेरॉइड लेवल जास्त झाली असते, त्यांच्या बॉडीमध्ये ॲड्रिनल लेवल जास्त झाली असते, आणि त्यांच्या बॉडीमध्ये त्यांना खूप घाम व्हायला लागतो, गालाच्या भोवती चरबी वाढायला लागते, पोटामध्ये चरबी वाढायला लागते. याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम तुम्हाला म्हटलं. जे तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोमचा अर्थ कळला का? असे बरेच लोक पाहिले की गाल फुगलेले आहे, पोट समोर आलेलं आहे, कमरेचा भाग वाढलेला आहे. हा स्टेरॉइड इंड्यूस रिस्पॉन्स आहे. हे 4 प्रकारचे व्यक्ती तुम्हाला मिळतील. हे कळले का सांगा मला? आणि अशा लोकांना डायबिटीजचं प्रमाण जास्त असतं, ब्लड प्रेशरचं प्रमाण असतं. तर हेच तुम्हाला मग मी सांगत होतो की आपल्या हायपोथॅलॅमसमधून जास्त प्रमाणात स्टेरॉइड तयार झाले. तर आधी का तयार होतात? कारण ती अवस्था आपण मेंटेन करतो. आपण इंटरनल बॅलन्स नसल्यामुळे, खुशीची अवस्था असल्यामुळे बॉडी स्ट्रेस अवस्थेमध्ये प्रयत्न आहे, आणि ते आपण बॉडी वाचायचा प्रयत्न करते, म्हणून ही अवस्था निर्माण होते. हे तुम्हाला साधं उदाहरण घेतो मी. तुम्ही ज्या वेळेला 25 वर्षाचे होता, ज्या वेळेला कॉलेजमध्ये ग्रुप फोटो तुम्ही काढला, त्या ग्रुप फोटोमध्ये तुम्ही होता आणि आता तुम्ही आहात, यामध्ये फरक आहे का सांगा मला? कॉलेजमध्ये 25 वर्ष असताना तुमचा जो ग्रुप फोटो आहे तो आणि आता यामध्ये फरक आहे का? तुम्हाला कुठला फरक दिसेल? एक तर काही फुगलेले दिसेल मला, आणि काही खूप बारीक बारीक दिले असतील, असे तुम्हाला मिळतील. बरोबर आहे, हो की नाही सांगा मला? पटलं? ओके. मग असं काय झालं? आपण आधी तर वेगळं होतं ना, आता आपल्यामध्ये काय फरक झाला सांगा बरं तुम्ही? काय फरक झाला? आधी आपण तेच होतो ना, आता फरक. याचा अर्थ जेव्हा आपण या नवीन जीवनामध्ये यायला लागतो, जे काही आघात येतात, बॉडीमध्ये कंप्रेशन व्हायला लागतं, बॉडीमध्ये त्रास व्हायला लागतो, बॉडी तुम्ही वाचायचा प्रयत्न करतोय, आणि मग जिथून आपल्याला आनंद मिळेल तो प्रयत्न करतो. मग एक तर स्वतःला डिस्ट्रॉय करून, मग काही लोक की खूप बारीक 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 व्हायला लागतात, स्किन अँड बोन्स व्हायला लागतात. याला आपण म्हणतो ॲनोरेक्झिया नर्वोजा. म्हणजे काय? स्वतःचा राग स्वतःवर काढून, स्वतःला त्रास देऊन हळूहळू ते वजन कमी करण्याची प्रक्रिया मिळते. याला आपण ती व्यक्ती बारीक बारीक व्हायला लागते आणि पूर्ण श्रिंक व्हायला लागते.
ओके, हाच एकाच आजाराचा दुसरं स्वरूप आहे. आणि दुसरा आपण पाहिलं होता की व्यक्ती फुगायला लागते, हळू वाढायला लागते, हा एकाच आजार. म्हणून बुलिमिया नर्वोजा किंवा ॲनोरेक्सिया नर्वोजा, अति भूक म्हणजे भूक मारून मारून स्वतःला त्रास देणं किंवा अति खाऊन स्वतःला लठ्ठ करायला लागणं, हे दोन तुम्हाला मिळतील. हे कारण आहे त्या सिच्युएशनला देणारा रिस्पॉन्स जो आपण तयार करतो म्हणून. कारण आपल्या आनंद पाहिजे तो आनंद मिळत नाही, या मार्गातून आपण आनंद व्यक्त करायचा प्रयत्न करतो. हे कळलं सगळ्यांना? इथपण कोणाला कळलं नाही का सांगा मला. आणि म्हणून नुसत्या सिम्पल कॅलरीच्या गणिताने काही होत नाही. आपण बरेचदा असं म्हणतो की कॅलरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न होता, पण आपल्याला असं वाटतं की आपण घरचे सगळे कामं केले की वजन कमी व्हायला लागेल. जर का तुमची घरची तुम्ही कामं केले तर फक्त 1 घंटा, तुम्हाला गंमत सांगतो, ह्या गोष्टी थोडे समजून घ्या. तुम्ही जर का जे ड्रेसिंग करायला लागलात कंटिन्युअस सर, तर आपल्याला एका तासाला 118 कॅलरीज लागतात. नुसतं उभं राहिलं तर कमीत कमी एका तासाला 100 कॅलरीज लागतात. ओके, नंतर जर का झोपले आपण साधे तर एका तासाला 65 कॅलरीज लागतात बेसल मेटाबॉल. जर का तुम्ही जिना चढत असेल कंटिन्यू वर खाली तर आपल्याला 1100 कॅलरीज एका तासाला लागतात. रनिंग करत असाल तर आपल्याला 500 कॅलरी लागतात. ओके, 1 तास रनिंग, 1 तास तुम्ही रनिंग केलं तर 500 कॅलरी लागतात. आणि 100 ग्रॅम तुम्ही शेंगदाणे, मूठभर शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला 500 कॅलरी मिळायला लागतात. जर का तुम्ही केकचा तुकडा घेतला पीस तरी तुम्हाला 400-500 कॅलरी सहज मिळायला लागतात. तर असंही बॅलन्स आहे. म्हणून खूप जास्त कॅलरीच्या फंदात न पडता त्या मागचे जे गणित आपण त्याचं सायकोलॉजी गणित समजून घ्या की तुमच्या बॉडीमध्ये काय काय होतं. तर फूडचं कळलं का? आहार घेतो आपण, पहिल्यांदा आहार बॉडीमध्ये येतो, त्याचं विघटन व्हायला लागतं, बॉडी विचारते त्याला काय करू. ग्लुकोज ही वापरणारी ऊर्जा आहे, ते मेंदूला लागते, पूर्ण बॉडीला लागते. आणि समजा वापर असेल तर वापर होतो आणि वापर नसेल तर स्टोअर होतो ग्लायकोजनमध्ये. तसं अमिनो ॲसिडचं व्हायला लागतं, तसं फॅटचं व्हायला लागतं. पण आणखीन एक महत्त्वाचा पार्ट लक्षात द्या, अमिनो ॲसिड फॅट याचं रूपांतर कधीही ग्लुकोजमध्ये होऊ शकतं. म्हणजे बॉडीमध्ये अशी प्रक्रिया आहे, ते फॅटचंही रूपांतर ग्लुकोज व्हायला लागतं आणि अमिनो ॲसिड रूपांतर ग्लुकोज व्हायला लागतं. कारण ग्लुकोज ही आपली मूळ ऊर्जेचं शक्ती. हे सगळ्यांना कळलं का? कारण उपचार यावरच अवलंबून राहणार. ओके, गॉट माय पॉईंट? मग आता समजा एखाद्या व्यक्तीने वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली. कशी सुरू करा? कोणी केला आहे का प्रयत्न? सांगा बरं, वजन कमी करण्याचा. हां, सांगा काय काय केलं. जस्ट आपण गप्पा करत मग आपण त्याचा अंतरंग पाहू. शर्मा सर, डॉक्टर दीक्षितांच्या फॉलो केलं. हां, तुम्ही फॉलो केलं, पण काय केलं समजा. बरं, तुम्हाला एक छोटंसं तुम्ही कुठल्याही आज जेवढे काही वजनाचे प्रक्रिया चालू आहे त्यांचं एक 5 वर्ष फॉलोअप घ्या. तुम्हाला काय रिझल्ट मिळतात? पॉझिटिव्ह मिळतात, निगेटिव्ह मिळतात. 15 किलो कमी झालं. हां, 15 किलो कमी झालं. हां, लॉंग रनमध्ये मेंटेनन्समध्ये पहा, आपल्याला बरेचदा काय होतं, आपण साधं सिंपल लग्न करणं सोपं आहे, लग्न मेंटेन करणं कठीण आहे. सगळ्यांना माहीत आहे. लग्न करणं सोपं आहे, करतो पाहिजे. लग्न करणं सोपं आहे की लग्न मेंटेन करणं सोपं आहे? सांगा मला. मेंटेनन्स. तसं वजन कमी करणं एक वेळ सोपं आहे, पण कमी झालेलं वजन मेंटेन ठेवणं हे जास्त डिफिकल्ट आहे. हे पटलं का? म्हणून हा पार्ट समजून घ्यायचा आहे. आता जी व्यक्ती वजन कमी करण्यास सुरू, तर वजन कमी पहिला मार्ग वापरतो कोणते? आहार नियमन. बरोबर आहे ना? पहिला मार्ग वापरतो आहार नियमन. आणि समजा आहार नियमन आपण चालू केलं, म्हणजे समजा एखाद्यामध्ये मला वजन कमी केलं, मी उपवास करणार 7 दिवसाची उपवास पकडले. इमॅजिन करू काय होतं. सोपं. समजा एका व्यक्तीने मला उपवास करणार आहे, मी 7 दिवस निरंकार उपवास करणार आहे आणि मी वजन कमी करणार ठरवलं. तर काय होतं? पहिलाही उपवास सुरू होऊन जातो आणि मग काय होतं, बॉडीमधली ग्लुकोज लेवल कमी होते. सरळ आहे. आणि जेव्हा बॉडीमधली ग्लुकोज लेवल कळेल त्याला चांगलं वाटत नाही, थोडं घाबरल्यासारखं वाटतं, तर कसंही वाटायला लागतं. मग काय, ही माहिती आपल्या हायपोथॅलॅमस लिव्हरला कळते. मग लिव्हर म्हणते, अरे शरीरमध्ये ग्लुकोज कमी झाली आहे, आपल्याला त्रास होऊन राहिला. मग काय होतं, लिव्हरमधलं जे ग्लायकोजन ते स्टोअर रूपात ग्लुकोज मिळायला लागतं आणि ती ग्लुकोज बॉडीला मिळते आणि बॉडी तरून जाते. येते लक्षात? मग संध्याकाळी परत प्रक्रिया तीच होते. मग परत खूप आतून इच्छा व्हायला लागते, आता खाल्लंच पाहिजे वाटायला लागतं. ओके, आणि समजा नाही तरी खाल्लं तर काय होतं पुढे सांगा मला. कोणी हा प्रयोग केला आहे? मग काय होतं सांगा.
मग ती व्यक्ती जी बॉडीचा मेटाबॉलिक रेट कमी होतो, मग ती व्यक्तीला गळल्यासारखं वाटायला लागतं, हातही उचलू शकत नाही, थकल्यासारखं वाटतं, चालता येत नाही. झालंय सर? मग याचा अर्थ डोकं दुखायला लागतं. बॉडी मेटाबॉलिक रेट कमी करते. जी पहिल्यांदा लिव्हरमधून ग्लुकोज बाहेर काढला जातात, सर्वायला अटेम्प बॉडीचा, नंतर काय होतं, बॉडी मेटाबॉलिक रेट कमी करते, बॉडी सगळं स्लो डाऊन करून टाकते. मग आणखीनही समजा आपण चालू, दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी काय व्हायला लागतं, आणखीन मग चक्कर यायला लागले, अस्वस्थ वाटायला लागलं, सारखं जेवण लक्ष लागायला लागतं, हे सगळं व्हायला लागतं. आणखीनही प्रयत्न चालूच ठेवला चौथ्या दिवशी 5व्या दिवशीपर्यंत. मग काय होतं, मग शेवटी विघटन व्हायचं, प्रोटीनचं विघटन व्हायला लागतं, मग नंतर फॅटचं विघटन व्हायला लागतं. जेव्हा कारण काय बॉडी काही ऊर्जा तयार करेल कशापासून, प्रोटीनपासून तयार करेल. आता तुम्हाला सांगितलं प्रोटीनपासून ऊर्जा तयार व्हायला लागते, फॅटपासून ऊर्जा तयार व्हायला लागते. पण जेव्हा हे होत असताना बॉडीमध्ये टॉक्सिक सबस्टन्स तयार होतात आणि त्या टॉक्सिक सबस्टन्स म्हणतात कीटो ॲसिड्स. कळलं का सांगा, मी काय म्हटलं कळत आहे सगळ्यांना? त्याला कीटो ॲसिड्स म्हणतात. आणि कीटो ॲसिडमुळे त्याला श्वास लागायला लागतो. जे उपोषण करणारे लोक पहा त्यावेळेला गळून जातात, मग त्यांना मग सलाईन देऊन ॲडमिट करतात. ही तीच प्रक्रिया आपल्या ह्युमन बॉडीमध्ये घडायला लागते. परत पहा, जेव्हा आपण उपाशी राहायला लागलो तर त्यावेळेला बॉडीमधली पहिल्यांदा ग्लुकोज कमी होते, मग ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज व्हायला लागतं, बॉडी त्याला ग्लुकोज द्यायचा प्रयत्न करते. आणखीनही प्रयत्न चालू केला तर मसलमधली ताकद कमी व्हायला लागते, ती व्यक्ती सुस्त होते, त्याचा मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि तिला गळल्यासारखं वाटायला लागतं. आणखीनही सुरू झालं, खूप वेळ चालू ठेवलं तर बॉडीमधलं फॅटचं ब्रेकडाऊन व्हायला लागतं, तिथं विघटन व्हायला लागतं. आणि हे विघटन झाल्यानंतर काय होतं, पुढे जे कीटो ॲसिड बॉडीमध्ये तयार लागतात, मग त्याला श्वास लागायला लागते, धाप लागायला लागते, चक्कर यायला लागते, घाबरच काय वाटायला लागतं, असं व्हायला लागतं. आणि शेवटी नको रे बा हा वजनाचा प्रक्रिया, मग 8 दिवसांमध्ये सोडून दिला तर आणि परत जसं तसं व्हायला लागतं. हा अनुभव आला आहे का तुम्हाला सगळ्या? येस ऑर नो? सगळ्यांना पटलं का मी काय म्हटलं तर? येस ऑर नो? आणि मग ती व्यक्ती परत तो बॉडीचा रिस्पॉन्स तो, म्हणजे हा अशा प्रकारे बॉडी सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जर का जेव्हा वजन कमी करायचं, वजन कशा पार्टमध्ये आहे, एक पाण्याचं पार्ट आहे, एक चरबीचा पार्ट आहे. साधारण 70 किलोच्या वजन असणाऱ्या व्यक्तीमध्ये 10 ते 12 किलो फॅट असतं. ओके, हा एक पहिला पार्ट. नंतर दुसरं एक गोष्ट बारकाईने पहा, ज्यावेळेला आपण मग सांगितलं 25 वर्ष आपलं ज्यावेळेला वय असतं त्यावेळेला जे आपलं वजन असतं ते वजन बरेचदा मसल मासने असतं. कारण त्यावेळेला आपण मस्ती करत होतो, फिरत होतो, भरपूर सगळ्याकडं. पण नंतर जेव्हा आपण आपल्या रुटीन आयुष्यात आलो त्यावेळेला आपल्या काय झालेलं आहे, आपल्या ॲक्टिव्हिटी लेवल कम्प्लिटली कमी झाली. आपण हळूहळू घरी बसायला लागलो, हळूहळू टी व्ही पाहायला लागलो, हळूहळू आपण आळशी झालो. मग त्यामुळे आपला मसल मास ही रिप्लेस बाय फॅट. कळलं का? म्हणजे समजा आपण 1 युनिट आपण मसल मास म्हटला, त्याला चालवायला समजा 35 कॅलरीज लागत असेल तर तेवढाच मास चालवायला फक्त 2च कॅलरीज लागतात. हे कळलं का सांगा मला काय? परत आपण पाहू हा पाठ की जेव्हा आपण सेडेंटरी बनतो, आपण असं सुस्त बनतो, आळशी बनतो, तर त्यावेळेला आपला मसल मास रिप्लेस कशाने होतो, फॅटने होतो. ओके, म्हणजे समजा 1 आपण युनिट आपण मसल मास, 1 युनिट म्हणजे एवढं आपण 1 ग्रॅम बाय 1 ग्रॅम बाय 1 ग्रॅम आपण 1 युनिट मास म्हटला, त्याला चालवायला समजा 35 कॅलरीज लागत असतील तर तेवढ्याच मासला फक्त 2च कॅलरीज लागतात. आणि म्हणून जो काय आहार तर तोच राहतो. बरेच लोक म्हणतात की आमचा आहार तर तोच आहे पण वजन कसं वाढून राहिलं, कारण तुमचा मसल मास कशा रिप्लेस झालेला आहे, फॅट मासने रिप्लेस. आणि फॅटला चालवायला फारच कमी एनर्जी लागते आणि म्हणून त्याचं रूपांतर फॅट सेलमध्ये होत असतं. हे सगळ्यांना कळलं नक्की? हे कळलं? आणि म्हणून मग ज्यांना वजन वाढवायचं असेल, ज्यांना आता उपचार साधे 2 उपचार आपण पुढच्या पार्टमध्ये आपण पाहू, पण ज्यांना यावर मार्गावर वजन कमी करण्याच्या मार्गावर चालावं लागेल त्या 5 लेवलला तुम्हाला ॲक्ट करावं लागेल. ओके, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लॉंग टर्म निगेटिव्ह कॅलरी बॅलन्स, की जो आहार आहे तो अतिशय चांगला, पण जे अनावश्यक कॅलरीज बॉडीमध्ये मिळत आहेत त्या कॅलरीज आपण नाहीशा केल्या, कमी केल्या फॉर इयर्स टुगेदर, 1-2 दिवसाचं नाही, लॉंग टर्म. आणि आपल्या बॉडीचा मेटाबॉलिक रेट वाढून त्याची चयापचय प्रक्रिया वाढून त्याला खुशी रूप दिलं तर आपण लॉंग टर्म वजन सुंदरपणे कमी करू शकतो.
म्हणून कुठल्याही व्यक्तीने शॉर्ट टर्म मेजर्स करू नका. वजन कमी करण्याचा अशा प्रकारचा मार्ग कधीही करू नका. त्याचे सगळे बेसिक्स समजून घ्या, बेसिक अंडरस्टँडिंग समजून घ्या, तेव्हाच तुम्हाला लॉंग टर्म वजन कमी करता येईल. तर सगळ्यांनाही कळलं का? म्हणजे आहार बॉडीमध्ये काय कळतं आपण कळलं, आणि वजन कमी करणे प्रक्रिया बॉडीमध्ये काय कळतं का? येस ऑर नो? एनी क्वेश्चन इथपर्यंत विचारा, सांगा. तर मग आज शॉर्टमध्ये रिवाईज आपण काय काय करतो आपण पाहिलं. पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये पहा ती इच्छा असते वारंवार घ्यायची. कशासाठी? आपला अंतरात्मा तृप्त करण्यासाठी, आपलं प्लेजर सेंटरपासून आनंद मिळवण्यासाठी ही इच्छा असते. म्हणजे पहिली ही आपली ब्रेन लेवलवर असणारी इच्छा. दुसरं, फूड हा स्ट्रॉंग इन्स्टिंक्ट आहे बॉडीचा आणि तिथून आपल्याला आनंद मिळतो. तिसरं, बॉडी स्वतःचं वजन मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. म्हणून जेवढं तुम्ही कराल बॉडी स्ट्रॉंग अपोज करेल वजन मेंटेन करण्याचं. ओके. आणि त्या स्ट्रॉंग अपोजला जेव्हा तुम्ही तोडून पडाल तेव्हाच तुम्ही लॉंग टर्म मेंटेनन्स करू शकाल. नंतर स्ट्रेस लेवलमध्ये बॉडीमध्ये ॲबनॉर्मल वेट गेन यायला लागतं. परत पहा, स्ट्रेसमध्ये स्टेरॉइड लेवल वाढते म्हणून बॉडीमध्ये ॲबनॉर्मल वेट गेन व्हायला लागतं. आणि हे वेट गेन मानेच्या भागी मिळायला लागतं, हे डोळ्याच्या भागात मिळायला लागतं, गालाच्या भागी मिळायला लागतं, पोटामध्ये म्हणून ढेरी यायला लागते, कमरेचा भाग वाढायला लागतो. आपण मागे पाहिलं ॲपल डिफॉर्मिटी मेलमध्ये आणि पियर डिफॉर्मिटी फिमेलमध्ये मिळायला लागतं. हे बॉडीमध्ये होणाऱ्या स्टेरॉइड डिपॉझिट मिळायला लागतं आणि मग अशा लोकांमध्ये हे मिळतं. आणि मग भारतामध्ये काय प्रमाण जास्त आहे? जपानमध्ये प्रमाण खूपच कमी आहे आणि भारतामध्ये प्रमाण जास्त काय? कोण सांगेल मला? सगळे आजारचं प्रमाण भारतामध्ये जास्त. हां, काय त्याचं कारण काय? भारत देश बिलकुल सभ्य आपण म्हणतो, चांगले लोक आहेत, आहार चांगले घेतात, सगळेच चांगलं आहे, सगळ्या प्रकारच्या आपले पॅरेंटिंग चांगलं आहे, फॅमिली युनिट चांगलं आहे, पण भारतामध्ये ओबेसिटी प्रमाण जास्त काय? कोण सांगेल मला याचं उत्तर? चंद्रकांत? कळत पाहिजे, सगळं तर माहीत आहे, पण तरी पण काय? हां, कॅलरीज जास्त घेतातच नाही, पण काय बेसिक काय काय माहीत आहे, कळत आहे, सगळ्यांना माहीत आहे. असं जगातला एकही व्यक्ती नाही की ज्याला वजनाचे दुष्परिणाम माहिती नाही. आहे का एखादा व्यक्ती मला सांगा ज्याला माहिती नाही की वजन वाढल्यानंतर काय काय परिणाम प्रॉब्लेम आहे? सगळ्यांना माहिती आहे ना. याचं कारण काय? आपण सगळ्या इमोशन दाबून टाकतो, आपण व्यक्त होत नाही. ओके, आपण सगळे कंप्रेस वोल्कॅन होतो, ज्वालामुखी होत. तुम्ही जर आपल्या बातमी पाहिलं ना, आपण सगळे ह्युमन बिईंग कंप्रेस ज्वालामुखी आहे. हजारो दिवसाच्या सगळ्या गोष्टी आपण बॉडीमध्ये दाबून ठेवल्या आणि कोणी एक्सप्रेस नाही. आपण कसं चेहऱ्यावर मास्क करून हाऊ आर यू तुम्हाला विचार हाऊ आर यू म्हटलं, चंद्रकांतला विचारतो हाऊ आर यू चंद्रकांत, काय उत्तर देईल? चंद्रकांतला विचारतो चंद्रकांत हाऊ आर यू? आय एम फाईन. भलेही तो फाईन नसेल, ओके, भलेही त्याला, पण ऑलवेज आय एम फाईन, आय एम ओके. ओके, पण इंटरनली खरंच यू आर ओके का? नाही. आपण एक ह्युमन इंडियन लोकांमध्ये एक क्षमता आहे की वी ऑलवेज कंप्रेस द इमोशन इनसाइड. म्हणून आपण इमोशनल वोल्कॅनोज आहेत आणि त्यामुळे बॉडीमध्ये अनप्लेजर कंडिशन तयार होते, बॉडीमध्ये सर्वायवल स्टेट तयार होते आणि सर्वायवल स्टेटमुळे या सर्वायवल इन्स्टिंक्टकडे आपला ओढा राहतो. हा एक बेसिक अर्थ आहे. ओके, हा साधा सिंपल अर्थ आहे. मग जर का सर्वायवलपासून एक्सप्लोरेशनमध्ये आपण आलो की नाही बा मला माझं वजन कमी करण्याचं आहे, तर माझं काय काय कन्सेप्ट्स आहेत, मी काय काय चेंज आत आणू शकतो, अशा प्रकारे लॉंग टर्म म्हणजे सर्वायवलपासून एक्सप्लोरेशनमध्ये. एक्सप्लेनचा अर्थ कळला का? तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये का पाठवता सांगा बरं? घरी तर सगळ्यात चांगली जागा आहे, का पाठवतो मी तुमच्या मुलांना शाळेत? एक्सपोजर मिळावं. हां, तुमच्या मुलांना, हां, त्याचं कारण काय? साध्या इन्स्टिंक्टिव्ह झोनमधून ते एक्सप्लोरेटिव्ह झोनमध्ये जावेत, म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य एक्सप्लोर करावं आणि सुखाने आयुष्य जगावं, हा त्याचा उद्देश आहे. बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? पटलं? तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवत उद्देश आहे, घरी सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात, त्यामुळे घरी सगळ्यात सेफ आहे, पण कोणीच आपल्या मुलांना घरी ठेवत नाही. याचं कारण काय? त्यांना नवीन वातावरणात सक्षम करण्यासाठी आपण मुलांना शाळेत पाठवतो, जेणेकरून ते स्वतः स्वावलंबी होतील. हा बेसिक काय झालं? तसंच आपण जर याच झोनमध्ये राहू, कोणच्या
आपण मग सांगितलं फूड फेअर अगेन्स्ट सेक्स, रागाच्या, चिडचिडीच्या, ओबेसिटीच्या राहो तसं व्यसनाच्या, तर आपण एक्सप्लोरेटिव्ह झोनमध्ये जाणार नाही. जर का तुम्हाला एक्सप्लोरेटिव्ह झोनमध्ये जायचं असेल तर तुमचं स्वतःचे आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. आपल्या बॉडीमध्ये काय काय चालू आहे आणि मी कुठली बेबी स्टेप आज घेऊ शकेल, उद्या कुठली बेबी स्टेप करेल, परवा कुठली स्टेप करेल, जेणेकरून पुढचं उरणारं आयुष्य माझं चांगलं राहू शकेल. ओके, असा दृष्टिकोन तुम्ही विकसित केला तर ओबेसिटीसारख्या प्रॉब्लेमवरही आपल्याला उत्कृष्ट मात करता येईल. हॅव यू अंडरस्टूड दिस? आणि आता मात कशी करायची हळूहळू ते पुढच्या पाठमध्ये आपण थोडी शिकवणार. तर हे कन्सेप्ट आली की लक्षात तुम्हाला थोडीशी डिफिकल्ट होते, पण हॅव यू अंडरस्टूड ॲट द मॉलिक्युलर लेवल, सेल्युलर लेवल? येस. आता कोणाचे प्रश्न विचारून घ्या आता. हां हां स्वप्नाजी बोला ना, कोणाला काही प्रश्न मोकळेपणे विचार. कळलं नक्की? मला वाटलं हे थोडंसं कठीण टॉपिक आहे थोडं. हां, पण ही कळली, कन्सेप्ट कळली का? आपले सगळे लेवल्स कळल्या? हां, व्हेरी गुड. ओके, गुड टाइम टू से गुड नाईट. ओके, Yes, sir. गुड. ओके, बाय. Thank you.